या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तिला सतत इराचं बोलणं आठवत असतं आणि मग त्यानंतर ती एक प्लॅन बनवते आणि त्या प्लॅननुसार शहराच्या DCPला कॉल करते. ती म्हणत असते की DCP साहेब, आम्ही पाठवलेलं गिफ्ट आवडलं ना तुम्हाला? आमच्याकडून ही दिवाळीची छोटीशी भेट आहे. तर ते म्हणत असतात की या सगळ्याची काही गरज नव्हती. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की कित्येक वर्ष आम्ही तुम्हाला राखी बांधतोय आणि आम्हाला माहिती होतं की वहिनींना अनेक दिवसांपासून तो चंद्रहार हवा होता. मग आमच्या भावाच्या बायकोसाठी आम्ही एवढं तर करूच शकतो ना. आणि त्यावर मग ते DCP सुद्धा हसून हो म्हणतात. त्यानंतर मग भुवनेश्वरी त्यांना सांगू लागते, आजकाल सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत आणि अनेक बायका त्या कायद्यांचा गैरवापर करतात. आता आमच्या सुनबाईंचं उदाहरण घ्या. आणि मग त्यानंतर ती त्या DCPला असं सांगते की आमच्या सुनबाईंनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करायचं ठरवलं आहे. आणि मग त्यानंतर ती पुढे काय करायचं हे सुद्धा त्यांना सांगते आणि हसतच घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अक्षराचे आईबाबा तिची वाट बघत असतात. तितक्यात मग इरा त्या ठिकाणी येते. ती त्यांना म्हणत असते की तुम्हाला आठवतं आहे ना, तुम्हाला दुसरीसुद्धा मुलगी आहे, फक्त तुमची पहिलीच मुलगी काय सद्गुणांचा पुतळा नाही आहे. तर ते दोघेजण म्हणत असतात की अशी का बोलतेस तू? तिच्याच इतकी आम्हाला तू सुद्धा महत्त्वाची आहे. पण तू नक्की कुठे गेली होती? आणि त्यावर इरा सांगते की मी त्या भुवनेश्वरी मॅडमला भेटायला गेले होते. आणि हे ऐकून अक्षराचे आईबाबा घाबरतात. ते विचारतात की तू का गेली होती? तर इरा सांगू लागते की त्यांचा मला सतत फोन येत होता आणि त्यामुळे मला नाईलाजाने जावं लागलं. तर दुसरीकडे अक्षरा त्या मदनला भेटण्यासाठी जाते. ती मदनला विचारत असते की काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? तर मदन म्हणत असतो की आधी आपण थोडा वेळ इतर गप्पा मारूयात, मग मी तुला सगळं काही सांगतो. आणि त्यावर अक्षराही हो म्हणते. मात्र मदन तिला लगेच अधिपतीबद्दल विचारायला सुरुवात करतो. त्यामुळे अक्षराचा चेहराच पडतो आणि ते पाहून तो मदन म्हणत असतो की सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे मी आल्यापासून बघतोय तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं काही बोलणं झालेलं दिसत नाही आहे. तर अक्षरा म्हणत असते की असं काही नाही आहे, ते बिझी आहेत, आमच्यात सगळं ठीक आहे, तू पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारू नको. त्यामुळे मग तो मदन गप्प बसतो. त्यानंतर मग अक्षरा त्याला विचारत असते की तू मला इथे नक्की कशासाठी बोलावलं आहे? तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं ना? आणि त्यावर तो मदन म्हणतो की हो, माझ्या मनातील एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे. मी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे इरा तिच्या आईबाबांना सांगत असते की मी त्या भुवनेश्वरी मॅडमला भेटायला गेले खरी, पण खरंच खूप डेंजर बाई आहे ती. त्यामुळे आईबाबा घाबरूनच काय झालं आहे हे विचारू लागतात. तर इरा त्यांना सांगू लागते की मला भुवनेश्वरी मॅडमचा सतत कॉल येत होता, पण मी काही तो रिसीव केला नाही. पण नंतर मला असं वाटलं की कदाचित त्यांना ताईची माफी मागायची असेल, म्हणून मग मी कॉल रिसीव केला. मात्र त्यांनी तर मला सरळ धमकीच दिली आणि सांगितलं की पुन्हा जर तुमच्या मुलीला घेऊन आमच्या घरी आलात ना, तर याद राखा, संक्रांतीच्या दिवशी जे काही घडलं ती तर फक्त एक छोटीशी झलक होती. जर तुझा बाप पुन्हा त्या अक्षराला घेऊन इथे आला ना, तर तिचं तंगडं तोडून तुमच्या हातात देऊ. आणि हे ऐकून अक्षराचे आईबाबा तर खूपच चिडतात. तर इरा हसतच त्यांना सांगत असते की ते लोक ना ताईचा खूप छळ करतात, मात्र ताईला या सगळ्याचा काही फरक पडत नाही. ती इतके दिवस त्याच घरात राहिली, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत राहिली आणि अजूनही तिला असंच वाटतं की नक्कीच त्यांच्यात काहीतरी बदल होईल. मात्र त्या लोकांमध्ये ना काहीच बदल होणार नाही. त्या भुवनेश्वरी मॅडम तर आपल्या ताईबद्दल काय काय बोलत होत्या, मला तर ते सहनसुद्धा झालं नाही. त्या म्हणत होत्या की ती अक्षरा कधीच आम्हाला सून म्हणून नको होती, फक्त आमच्या मुलाच्या आग्रहाखातर आम्ही त्यांचं आणि आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराचे आईबाबा तर अजूनच चिडतात. तर इरा अजून आगीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून ते दोघेजण भुवनेश्वरीच्या विरोधात कंप्लेंट करायला तयार होतील. तर दुसरीकडे भुवनेश्वरीसुद्धा अधिपतीसोबत बोलायला जाते. ती म्हणत असते की आज इराबाई आम्हाला भेटायला आल्या होत्या. आणि ते ऐकून अधिपती आश्चर्याने विचारतो परत. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो, कारण आजकाल सुनबाईंचा निरोप त्याच घेऊन येतात ना, त्यामुळे भेटीगाठी होतात. तर अधिपती चिडूनच विचारतो की आता काय निरोप पाठवलाय त्यांनी? तर भुवनेश्वरी सांगते की सुनबाईंनी असा निरोप पाठवलाय की त्या पुन्हा कधीच या घरात पाऊलही ठेवणार नाही. आणि ते ऐकून अधिपती तर खूप चिडतो. तो म्हणत असतो की मग त्यांना सांगा, नसेल यायचं तर नका येऊ. आता या सगळ्याचा ना मलासुद्धा कंटाळा आलाय, अजून किती दिवस आपण हे सहन करायचं आहे? तर भुवनेश्वरी नाटक करत म्हणत असते की अधिपती, असा रागराग नका करू. मला असं वाटतं की तुम्ही त्या सुनबाईंना घरी घेऊन या,
खरं तर तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सुनबाईंना आम्ही नको आहोत आणि तसंही आम्ही काही तुमची सख्खी आई नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात पाठवा आणि त्यांना घरी परत घेऊन या. मात्र अधिपती यासाठी स्पष्टपणे नकार देतो. पण भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, आम्हाला फक्त तुमचं सुख महत्त्वाचं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही आणि सुनबाईंनी एकत्र यावं एवढीच आमची इच्छा आहे. मात्र अधिपती हे काही ऐकूनच घेत नाही. तर दुसरीकडे तो मदन अक्षराला असं सांगतो की माझी एक गर्लफ्रेंड आहे आणि ते ऐकून तिला तर खूपच आनंद होतो. ती विचारत असते की कोण आहे ती आणि ती कुठे राहते, तुझी आणि तिची भेट कशी झाली. तर तो हसतच म्हणतो की अगं किती प्रश्न विचारतेस तू. तर अक्षरा म्हणत असते की अरे हो, पण तू मला सांग काहीतरी. आणि मग मदन तिला सांगू लागतो की खरं तर ना मी अजूनही फ्रेंड झोन आहे, म्हणजे मला ती खूप आवडते, पण तिच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही आणि तिच्यासोबत याविषयी कसं बोलावं ते देखील मला कळत नाही, कारण मी जे बोलतो ना ते तिच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि ते ऐकून अक्षरा विचारते की ती काय बहिरी आहे का, आणि ते ऐकून मदन हसू लागतो. तर दुसरीकडे इरा तिच्या आईबाबांना सांगत असते की त्या भुवनेश्वरी मॅडमचं बोलणं ऐकून ना तर मला खूप भीती वाटत होती. मात्र त्या आपल्याबद्दल, आपल्या ताईबद्दल वाटेल ते बोलत होत्या. मग मी सुद्धा चिडले आणि त्यांना सुनावलं. मात्र त्यांनी मलाही धमकी दिली, माझा अपमान केला आणि ते ऐकून आई तर काळजीतच पडते. तर इरा म्हणत असते की बाबा, मला असं वाटतं आता आपण काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी, कारण ताई प्रेग्नंट आहे आणि ही जर गोष्ट त्या भुवनेश्वरी मॅडमला कळली ना तर त्या ताईचं आणि तिच्या बाळाचं काय करतील याचा आपण विचारही करू शकणार नाही. आणि ते ऐकून आई बाबा तर खरंच घाबरतात. ते म्हणत असतात की असं आपण काही घडू द्यायचं नाही. तर इरा म्हणत असते की जर ताईला आणि तिच्या बाळाला सुरक्षित ठेवायचं असेल ना तर आता आपल्याला त्यांच्या विरोधात कंप्लेंट करावीच लागेल. खरं तर ताई या गोष्टीसाठी कधीही तयार होणार नाही, त्यामुळे आपणच जाऊन तक्रार करावी असं मला वाटतं. आपण याविषयी ताईला काही सांगायलाच नको. आणि इराचं बोलणं तिच्या आईबाबांना सुद्धा पटतं आणि ते तक्रार दाखल करायचं ठरवतात. तर दुसरीकडे मदन अक्षराला सांगत असतो की अगं असं काही नाही आहे, खरं तर मला माझ्या मनातल्या तिला सांगताच येत नाही आहे. तर अक्षरा विचारत असते की ती नेमकी कुठे राहते. तर मदन पटकन म्हणतो की इथेच आहे. तर अक्षरा विचारते की कुठे आहे ती. तर मदन पटकन म्हणतो की अगं इथे म्हणजे आजूबाजूलाच आहे कुठेतरी, मी तिच्याबद्दल तुला नंतर सांगेलच. तर अक्षरा म्हणत असते की ठीक आहे. आणि मग मदन पुन्हा एकदा तिला अधिपतीबद्दलच विचारू लागतो. त्यामुळे अक्षरा चिडून म्हणते की मदन, माझ्या घरी सगळं ठीक आहे, माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, तू पुन्हा पुन्हा हा प्रश्न नको विचारू. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला असं सांगत असते की आजकाल कायदे बायकांच्या बाजूने आहेत. आम्हाला तर भीती वाटते की कदाचित सुनबाई आपल्या विरोधात कंप्लेंट करतील. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, हे काय बोलताय तुम्ही, मास्तरीनबाई असं कधीच करणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, आजकाल कोणाचाही भरोसा नाही. जर सुनबाईंनी आपल्या विरोधात तक्रार केली, सांगितलं की आम्ही त्यांचा छळ केला, त्यांना मारहाण केली, तर मग आपण काय करणार आहोत. मात्र अधिपती यावर विश्वास ठेवतच नाही. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई असं कधीच वागणार नाही. पण भुवनेश्वरी म्हणत असते की तुमच्या मनातील मास्तरीनबाई आणि जगात असणाऱ्या मास्तरीनबाई यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तर अधिपती म्हणत असतो की जर खरंच त्यांनी असं काही केलं ना तर आमचं त्यांच्याबद्दलचं जे मत आहे ना ते कायमचं बदलेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरीने इतके प्रयत्न करूनसुद्धा अधिपती हेच म्हणत असतो की मला असं वाटतं की एकदा मी आणि मास्तरीनबाईंनी एकमेकांना भेटायला हवं, समोरासमोर बसून बोलायला हवं, आणि त्यामुळे ती घाबरते. तर दुसरीकडे तो मदन अक्षराला सांगत असतो की मी फक्त तुझ्यासाठी भारतात परत आलोय. तर इरा आईबाबांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि भुवनेश्वरीच्या विरोधात तक्रार दाखल करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.